नमस्कार, मी ओंकार. मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तारीख 9 डिसेंबर 2024 ज्या दिवशी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला, एक ब्रुटल मर्डर. त्यांना एका ठिकाणी अपहरण झालं, नेण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांच्यावरती अत्याचार झाले आणि त्यांचा मृतदेह अखेर शेवटी सापडल्यानंतर काय झालं होतं तर पाठीवरती वळ दिसत होते, अंगावरती वेगवेगळ्या ठिकाणी जखमांचे व्रण होते. 1 ते 1.5 लिटर रक्त या सगळ्या घावांनी साखळल्याचं सगळं कळलं आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर महाराष्ट्रात काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण याची पार्श्वभूमी काय, या आधी नक्की कशा पद्धतीने गोष्टी घडलेल्या होत्या, यातल्या तारखा ज्यांचा मी वारंवार उल्लेख करतोय, क्रोनॉलॉजी काय आणि कशा पद्धतीने गोष्टी प्लॅन झाल्या, हा कट कसा शिजला, कागदपत्रांमार्फत समजून घेऊ. आत्ता मी कुठे आहे? मी आत्ता मस्साजोग गावात आहे. ज्या प्रकल्पावरून हे संपूर्ण प्रकरण तापलं, आधी भांडणं झाली, त्यानंतर खंडणीचा सगळा विषय झाला, वॉचमनला मारहाण झाली, त्याच्या आधी इथल्या मॅनेजरला जो बघायचा सगळा त्याला पळवून नेण्यात आलं, त्याचं अपहरण झालं. एक एक घटना सगळ्या आहेत आणि या सगळ्या घटनांमध्ये यंत्रणेने नक्की कुठं माती खाल्ली हे समजून घेतलं पाहिजे. कारण ते जर झालं नसतं तर आत्तापर्यंत या सगळ्याचा मला असं वाटतं की आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टी तडीच गेल्या असत्या आणि किमान या सगळ्या प्रकरणामध्ये तपास यंत्रणांना एक किनारा दिसला असता. तो अजून दिसत नाही आहे. काय नक्की चाललं आहे, वाल्मिकी कराड या सगळ्या प्रकरणात त्याला पण उचललं आहे, तरीसुद्धा अजून मुख्य आरोपी सापडत नाही. सगळं समजून घ्यायचं आहे. थोडं विस्ताराने आज बोलू. मी आत्ता तुम्हाला इथे दाखवतो की नक्की काय. 30 एकराचा हा संपूर्ण प्लॉट आहे. जवळपास काही जणांची सामायिक जमीन आहे, मस्साजोगमधल्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत सर्वे नंबरमध्ये येणारी. आणि त्याच्याशिवाय 11 जण जवळपास इथे सगळे शेतकरी आहेत, ज्या 11 शेतकऱ्यांची सगळी एकूण जमीन आहे. साधारण मागच्या वर्षी प्रकल्पाला ह्या सगळ्या सुरुवात झाली, याचं जमीन अधिग्रहण सगळं सुरू झालं. मुद्दा काय, जी आवादा कंपनी इथे आहे, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस सगळी प्रोव्हाइड करते, त्यांचे सौर ऊर्जा प्रकल्प असतील किंवा विंड मिल्स असतील, या सगळ्या संदर्भातलं त्यांनी एक 0 पॉईंट तयार केला आहे. 0 पॉईंट म्हणजे काय, बेसिकली इथे त्यांचं सगळं स्टोरेज होतं, इथे गोष्टी असेंबल होतात आणि किंवा इथून ज्या ठिकाणी पवनचक्क्यांचे पार्ट्स, त्यांची पाती किंवा त्यांचे टर्बाईन्स आणि इंटरनल गोष्टी या सगळ्या असेंबल करायच्या ठिकाणी न्यायच्या असतात, त्या सगळ्या इथून जातात. ज्याला आपण एक वेअर हाऊस किंवा स्टोअर रूम असं म्हणतो, तशा पद्धतीचं एक हे ओपन वेअर हाऊस आहे. आता ज्यावेळी हे सगळं इथे येत होतं त्यावेळी काय झालं, त्यावेळी जमीन अधिग्रहणाचा मूळ मुद्दा होता. त्यामुळे अर्थात ग्रामपंचायतीची या सगळ्याला NOC लागते. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो प्रोजेक्ट्स येतात, त्या प्रोजेक्ट्सला तिथल्या स्थानिक म्हणजे जी लोकल ऑथॉरिटी असते, तर लोकल ऑथॉरिटीची ज्यावेळी परवानगी मिळते त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी डीलिंग असतात किंवा डिसाईड करत असतात. पण संतोष देशमुख सरपंच होते, ते असं म्हणाले की आमच्या गावातल्या पोरांना इथे नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, आमच्या गावातली हवी ती माणसं तुम्ही घ्या, पण त्यांच्या नोकऱ्यांचं काम इथं झालं पाहिजे, तेवढं मात्र तुम्ही केलं पाहिजे. त्या अटीवरती, त्या शर्तीवरती हा संपूर्ण इथे प्रोजेक्ट सुरू झाला. व्यवहार कोणाचा आहे? व्यवहार आवादा कंपनीचा आहे आणि इथल्या ग्रामपंचायतीचा आहे. ग्रामपंचायत किती, जवळपास 3200-3300 लोक आहेत. 2200 मतं असलेली ग्रामपंचायत आहे. 2200 मतं त्या ग्रामपंचायतीत. मोठी ग्रामपंचायत आहे. जशी स्मार्ट शहरं असतात तशी स्मार्ट ग्रामपंचायतसुद्धा आहे. पूर्ण एरिया फिरलो, वेगवेगळे अवॉर्ड्स त्यांना मिळालेत आणि जवळपास 1,80,00,000 आत्ताचे फक्त कॅश प्राइजेस या मस्साजोग ग्रामपंचायतीला मिळालेत. हा प्रोजेक्ट इथे सुरू झाला. हे वेअर हाऊसेस इथे सगळे, ज्याला आपण म्हणू ओपन वेअर हाऊस, असं हे सगळं सुरू झालं. असेंब्लिंगचं सगळं सामान असेल, वायरी असतील, स्पेअर पार्ट्स असतील, या सगळ्याला मस्साजोगच्या या ग्रामपंचायतीच्या हद्दीत, जिथे तुम्हाला आता ह्या झाकून ठेवलेले विंडमिलचे टर्बाईन्सचे सेंट्रल पार्ट असतील आवादा कंपनीचे, त्या साईडला जर आपण गेलो तर तिकडे टर्बाईन्स तिकडे जे आपली पाती असतात या सगळ्याची, ते पाती सगळी पवनचक्क्यांची आहेत. पण आता आपण हे समजून घेऊ की या मृत्यूची जी सगळी सुरुवात झाली किंवा या खुनाला जशी सुरुवात झाली, याचा पहिला अंक कधी खेळला गेला, मे, तारीख, नावं आणि ह्या सगळ्याची क्रोनॉलॉजी, या सगळ्या गोष्टी समजून घेऊ. पहिली FIR 29/5 म्हणजे 29 मे 2024ला दाखल होते. ही FIR कशा संदर्भात आहे तर याच प्रोजेक्टच्या बाबतीत एका व्यक्तीचं अपहरण होतं. नाव आहे सुनील केंदू शिंदे, वय 42. संबंधित व्यक्ती काय करते, या आवादा कंपनीचा इथला प्रोजेक्ट मॅनेजर आहे. ज्या प्रोजेक्ट मॅनेजरला काही महिन्यांपासून मस्साजोगमध्ये तुम्ही हे का सुरू केलं, कोणाच्या परवानगीने सुरू केलं आणि आम्हाला या सगळ्या प्रकरणात माहिती का दिली नाही, लँड ॲक्विज करताना, या सगळ्या संदर्भात फोन येऊ लागतात. एक दिवशी इथूनच प्रोजेक्ट मॅनेजर याच रस्त्याने निघालेला असतो, त्याला काही लोक येऊन भेटतात,
गावठी कट्ट्याचा धाक दाखवून FIR कॉपी वाचतोय, गावठी कट्ट्याचा धाक दाखवून त्याला गाडीमध्ये बसवतात. पुढे काय होतं तर तुमच्या तालुक्यामध्ये आणि या ठिकाणी सुरू असलेल्या पवनचक्कीच्या सगळ्या जागेचं जे रस्त्याच्या बाजूला तुम्ही जागा अधिग्रहण केलेलं आहे, या गोष्टी आम्ही होऊ देणार नाहीत. तुम्ही राजकीय पुढारी आणा, पोलिसांना आणा, कोणतेही हे ऑफिशियल स्टेटमेंट आहे त्याचं FIRचं, कोणालाही घेऊन या, तुमचं काम होऊ देणार नाही आणि या गोष्टी आम्ही करू देणार नाहीत असं या सुनील शिंदे यांना सांगितलं जातं. या संपूर्ण प्रकरणात आरोपी कोण आहे? रमेश घुले आणि बाकीचे सगळे अनोळखी आहेत. पहिलं अपहरणाचं प्रकरण, याच व्यक्तीचं नाव आणखी एका पुढच्या तक्रारीत येणार आहे. कशा गोष्टी इंटरलिंक्ड आहेत हे आपण सोप्या भाषेत थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करू. पहिली FIR 29 मे 2024ची अपहरण, याच रस्त्यावरून गाडीत बसून संबंधित व्यक्तीला नेण्यात आलं. हा समोर तुम्हाला कॉन्क्रीटचा रस्ता झालेला दिसतोय, हा संपूर्ण स्टेट हायवे. दुसरी तारीख येते ती म्हणजे 6 डिसेंबर. 6 डिसेंबरला काय होतं, ज्या या प्रकरणाला एकदम मोमेंटम धरला जातो. आता तारखा जवळजवळ आहेत, त्याचं कारण पण समजून घ्या. मे मधून आपण डिसेंबरपर्यंत येतो, तोपर्यंत इथे तोडपाणी करायचा प्रयत्न सुरू होतो, ॲडजस्टमेंट सुरू होतात. पण तरीसुद्धा कंपनीची मॅनेजमेंट आणि गावकरी हे काही संबंधित जे सगळे एक्स्ट्रॉशनिस्ट आहेत यांना काही ऐकत नाहीत. दोघांमध्ये व्यवहार होता, तिसऱ्याचा यामध्ये संबंध येतात असं म्हणतात आणि तिथून खरी दुश्मनीला सुरुवात होते. तारीख 6 डिसेंबर 2012. दुसरी FIR आहे सेम केज पोलीस स्टेशनची. नाव आहे शिवाजी नाना थोपटे, वय 42. या प्रकरणामध्ये 3 नावं समोर येतात, 3 आरोपींची नावं येतात. पहिलं नाव आहे अशोक नारायण घुले, दुसरं सुदर्शन घुले. ज्या सुदर्शन घुलेला अजून पोलीस शोधत आहेत आणि त्याची लिंक लावण्यासाठी वाल्मिकी कराडची कस्टडी कशी गरजेची आहे हे पब्लिक प्रॉसिक्युटर, सरकारी वकील कोर्टामध्ये या संदर्भात आर्ग्युमेंट करतात. घुले कुठे? कोणालाच माहीत नाही. तिसरं नाव या प्रकरणात प्रतीक घुले. 3 आरोपी, बाकीचे अनोळखी. प्रकरण काय? पुन्हा एकदा धमकी दिली, त्यानंतर या सगळ्या याच्यामध्ये खंडणी मागितलेली आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सेम अशीच स्कॉर्पिओ आली, स्कॉर्पिओमधून 3 आणि आणखी याच्या व्यतिरिक्त लोक ती उतरली, त्यांनी शिव्या दिल्या आणि काय केलं तर इथल्या जो गार्ड होता त्या गार्डला मारहाण केली. पोलीस स्टेशनला येऊन शिवाजी नाना थोपटे यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये ही तक्रार दिली. 6 तारखेला जी गार्डला मारहाण झाली, हीच 6 तारीख आणखी एका प्रकरणात फार इंटरेस्टिंग आहे, कारण आरोपी कॉमन आहेत. ते प्रकरण मी शेवटी सांगेल, पण 6 तारीख आणि घुले हे नाव लक्षात ठेवा, त्यानंतर तुम्हाला आणखी पुढची प्रकरणं कळत जातील. 6 तारखेला हे सगळं झाल्यानंतर एक गोष्ट क्लिअर झाली, ती अशी झाली की गावच्या हद्दीमध्ये जर अशा पद्धतीच्या गोष्टी होत असतील तर सरपंच या सगळ्याला रिस्पॉन्सिबल आहे, त्याने या सगळ्यात लक्ष घातलं पाहिजे. गावकऱ्यांचंही म्हणणं होतं की अशा पद्धतीने बाहेरचे लोक येऊन आपल्या आणि कंपनीतला व्यवहार बिघडवायचा जो काही सगळा प्रयत्न करतात हे काही होणार नाही. संबंधित प्रकरणात संतोष देशमुखांना सुद्धा फोन आले, असेच ते बाहेर पडले होते, त्यांनाही गाडीत टाकलं. आता तारीख उजळते 9, ज्या दिवशी 9 डिसेंबर 9/12/2024 ज्या दिवशी संतोष देशमुखांचा खून झाला, त्यांचं पहिलं अपहरण झालं, त्यानंतर त्यांचा खून झाला. 2 दिवसात आय थिंक पुढच्या 28 तासात त्यांची पोस्टमॉर्टमचं सगळं सुरू झालं. यामध्ये एक आरोपी आहे, टोटल 6 आरोपी आहेत, त्यातले 5 अनोळखी असं म्हटलेलं आहे FIR मध्ये. नंतर त्यांची ओळख पटली, त्यामध्ये एक चाटे पण या सगळ्या प्रकरणामध्ये होता. सुदर्शन घुलेचं या सगळ्या प्रकरणात नाव येतं. मी मगाशीच म्हटलं होतं 6 तारखेला सुद्धा एक नाव रिपीट झालंय, त्यानंतर या प्रकरणात सुद्धा नाव रिपीट झालंय. ही तक्रार कोणी दिली आहे? ही शिवराज देशमुख वय 39 यांनी तक्रार दिली आहे. संतोष देशमुखांची FIR कॉपी. मी मगाशी म्हटलं होतं की जो सगळा सिलसिला 29 मे पासून सुरू झाला तो 6 मेला येऊन थांबला, ज्या ठिकाणी वॉचमनला मारहाण झाली आणि त्यानंतर आधी इथल्या स्टोअर मॅनेजरला उचलून नेलेलं होतं, त्यानंतर वॉचमनला परत मारहाण झाली इथे आणि या सगळ्यानंतर एक आरोपी याचं नाव आहे सुदर्शन घुले, हा या घटनांमध्ये आपल्याला कॉमन दिसतोय. त्यानंतर 9 तारीख उजाडली, 9 तारखेला अखेर संतोष देशमुख यांचा जीवच गेला. आता पुढची तारीख आहे 11/12 म्हणजे 11 डिसेंबर 2024 ही तारीख आहे. या दिवशी काय झालंय बघा, या दिवशी 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. गुन्हा काय आहे? हा गुन्हा परत सुनील शिंदे ज्यांनी मे महिन्यात माझं अपहरण झालं आणि खंडणी मागितली जाते या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता, त्यांचा 11 तारखेला गुन्हा परत एकदा नोंदवून घेतला गेला. आणि तो गुन्हा कुठल्या प्रकरणात आहे? जे प्रकरण त्यावेळी घडलं होतं मे महिन्यात, त्याच प्रकरणात हा गुन्हा आहे. फक्त आता हा गुन्हा त्यावेळी नोंदवून घेतला गेला आहे याच्या संदर्भातला, ज्यावेळी
या ग्रामपंचायतीचे मस्साजोगचे सरपंच यांचा मृत्यू झालेला आहे। महाराष्ट्रभरात कॉन्ट्रोवर्सी सुरू झालेली आहे। यंत्रणांवरती आता प्रेशर बिल्टअप होत आहे, माध्यमं बातम्या लावत आहेत। नक्की याचा मास्टर माइंड कोण हा प्रश्न विचारला जातोय। त्यावेळी 11 तारखेला 11 डिसेंबरला ही FIR रजिस्टर झाली आणि या FIR मध्ये अखेर नाव आलं वाल्मिक कराड। 31 डिसेंबरची रात्र तुम्हाला कालची आठवत असेल तर तुम्हाला हे माहिती असेल की वाल्मिक कराड पुण्यात कसा शरण आला, त्यानंतर दिवसभर ड्रामा सगळा चालला, जबाब नोंदवले गेले आणि त्यानंतर त्याचा व्हिडिओ, ज्या व्हिडिओमध्ये तो म्हणतोय की मला अँटिसिपेटरी बेलसाठी अप्लाय करायचं असतं तर मी केलं असतं, पण तसं नाही आहे, मी उलट शरण आलो आहे, हा कोर्टातही मुद्दा आला। परत एकदा आपण या 11 डिसेंबरच्या FIR कडे येऊ। 11 डिसेंबरची FIR काय सांगते, ती वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांचं नाव घेते। सुनील शिंदे ज्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये तक्रारदार या सगळ्या प्रकरणाचे आहेत, त्यांनी असं म्हटलंय की 28 मेला असाच प्रकार घडलेला होता। 29 मेला ज्याची मी FIR तुम्हाला दिलेली होती त्यावर कोणती ॲक्शन घेतली गेली नाही आणि आता यावेळी जेव्हा हे असे सगळे प्रकरण घडत आहेत, यावेळी पुन्हा एकदा सहकारी शिवाजी थोपटे यांचं नाव आलंय, ज्यांनी याच्या आधी 6 तारखेची मारहाण झाली आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये तक्रार दिलेली होती, त्यांचं परत एकदा या सगळ्या FIR मध्ये नाव आहे आणि 29 मेचा या सगळ्यामध्ये उल्लेख आहे। 28 मेला याच व्यक्तीचं अपहरण झालं, 29 मेला त्याने तक्रार दिलेली होती आणि परत एकदा 9 तारखेला जेव्हा मृत्यूचं प्रकरण झालं त्याच्यानंतर 11 डिसेंबरला ही तक्रार नोंदवण्यात आली आणि याच्यामध्ये विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड या तिघांचं नाव आलं। CID कसला तपास करते, या तिघांच्या याचा प्रकार तपास करते। देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आम्ही प्रकरण CID कडे दिले, ते कोणतं प्रकरण होतं, ते हे प्रकरणच नव्हतं, ते 9 तारखेची जी FIR आहे याच्यामध्ये वाल्मिक कराडचं नावच नाहीये, ज्यात सुदर्शन घुले हे सगळ्यात प्रथम दर्शन नाव दिसतंय जो अजून फरार आहे, त्या संदर्भात CID लावणार असं सगळं सांगितलेलं होतं। नंतर परत प्रेशर बिल्टअप झालं, आता सगळे तपास SIT CID हे सगळे मिळून करतील असं सांगितलं। ही 11 तारीख उजाडली। आता आणखी एक या सगळ्यामध्ये महत्त्वाची तारीख आहे, ती अत्यंत इंटरेस्टिंग आहे आणि त्याचं कारण काय हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। त्याचं कारण असं आहे, जो 29 मे पासून सुरू झालेला प्रवास होता तो 6 मे पर्यंत आला, ज्याच्यामध्ये अर्जदार इथला वेगळा दिसतो। 9 तारखेचा विषय आला आणि त्यानंतर 9 तारखेनंतर 11 तारखेला परत एकदा शिंदे तक्रार देतात की अहो 3 दिवसापूर्वी आम्ही तक्रार दिली होती। तर नक्की या सगळ्याचं काय झालं सांगतो। 6 तारखेला ज्यावेळी ह्या सगळ्या व्यक्ती तक्रार द्यायला गेलेल्या होत्या, ज्यावेळी 6 तारखेला इथे परत एकदा मारहाण झाली, इथल्या व्यक्तीचं इथून अपहरण करण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये जी 3 नावं होती, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, अशोक घुले। आता सुदर्शन घुले हा इज युनिव्हर्सल इन ऑलमोस्ट, आपण असं ही इज ओमनी प्रेझेंट असा त्याला इंग्रजी शब्द आहे की जो सर्वत्र उपलब्ध असतो, तसा ओमनी प्रेझेंट असलेला सुदर्शन घुले हा ऑलमोस्ट सगळ्या प्रकरणांमध्ये, पहिलं प्रकरण वगळता मीचं, तो सगळ्या प्रकरणांमध्ये, तो धमकीच्या प्रकरणात आहे, तो त्याच्या फोनवरून कॉल खंडणीसाठी केलेला आहे त्या तो प्रकरणामध्ये आहे, त्याच्या व्यतिरिक्त मर्डरच्या प्रकरणात सुद्धा तो आहे, तो अपहरणाच्या प्रकरणात सुद्धा आहे। आता वाल्मिक कराडचं नाव मात्र पहिल्यांदा ह्या सगळ्या प्रकरणात 11 तारखेला आलेलं आहे। तोपर्यंत वाल्मिक कराडचं नाव 6 तारखेच्या ज्या प्रकरणात येणं अपेक्षित होतं त्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आलं नाही। पण या 6 तारखेला आणखी एक रिक्वेस्ट झालेली होती। ती रिक्वेस्ट काय होती, ती होती ॲट्रॉसिटीची। स्टेट महाराष्ट्र पोलीस ठाणे केज आणि ही तारीख आहे डिस्ट्रिक्ट याची जनरल डायरी डिटेल्स त्याच्या, या प्रकरणात ज्या प्रकरणात FIR नोंदवणं आवश्यक होतं त्या प्रकरणात पोलिसांनी FIR नोंदवली नाही। सेम प्रकरणामध्ये याच ज्या ठिकाणी उभा आहे, इथून लोकांची अपहरणं झाली, इथून लोकांना उचलून नेण्यात आलं वेगवेगळ्या ठिकाणी, इथंच मारहाण झाली आणि त्यानंतरचं मृत्यूचं प्रकरण याच रस्त्यावर आणखी एका ठिकाणी पुढे जाऊन घडलं। पण 6 तारखेला ॲट्रॉसिटीची सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली होती, ज्याची दखल पोलिसांनी घेतली नाही। या प्रकरणामध्ये कोण होतं, या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा त्याच व्यक्तीचं नाव होतं। जर ॲट्रॉसिटीची त्यावेळीची पोलिसांनी दखल घेतली असती तर आतापर्यंत हे सगळं प्रकरण पोहोचलं नसतं, कारण या प्रकरणामध्ये ॲट्रॉसिटीमध्ये त्यांना तत्काळ चौकशीसाठी बोलावं लागलं असतं। 6 तारखेला ज्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोललं त्यांचा टेबल जामीन करण्यात आला, ते जामीन करून ते बाहेर निघाले, कारण फक्त किरकोळ मारहाणीचं प्रकरण असतं सगळं सांगण्याचा प्रयत्न झाला। आणि या सगळ्यामध्ये शेवटी 9 तारखेचा खून घडला, कारण तेच आरोपी जे 6 तारखेला जामीन करून सुटले त्यांना कळलं की या सगळ्या प्रकरणात कोण आहे, आता कोणाला तरी आपल्याला दाखवायला लागेल। त्यांनी कट शिजवला, त्यांच्या डोक्यात गोष्टी आल्या आणि त्यांनी संतोष देशमुख या सरपंचाची खून करण्याचा
प्लॅन आखला. 3 दिवसांचा फक्त विषय. 6 डिसेंबर तिथून पुढे 12 डिसेंबर, सॉरी 9 डिसेंबर. 11 डिसेंबरला पहिल्यांदा वाल्मिक कराडचं नाव आलं. हे सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, मीडिया ट्रायल करण्याचा हा प्रयत्न नाही आहे, पण संशयित आरोपी आणि या सगळ्यामध्ये नक्की कशा पद्धतीने गोष्टी घडल्यात मी वारंवार कालपासून सांगतोय. घटनाक्रम समजून घ्या, क्रोनॉलॉजी समजत नाही तोपर्यंत नाही. शेवटचा पेपर वाचून दाखवताना मला काही आपण असं म्हणू ॲट्रॉसिटीचा विषय असल्यामुळे नावांची आणि काही लिगल बंधन आहेत, पण जनरल डायरीचा हा तपशील आहे, केस इथला आहे आणि याची तारीख किती आहे, याची तारीख आहे 12/12, म्हणजे 12 डिसेंबरचा हा पेपर आहे. जी गोष्ट 6 डिसेंबरला इथल्या यंत्रणेने करणं अपेक्षित होतं, इथल्या तक्रारदारांचं जे म्हणणं होतं त्या तक्रारदारांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं नाही. ते आरोपी 3 दिवसात मोकाट सुटले. 9 तारखेला त्यांनी अपहरण करून संतोष देशमुखचा खून केला आणि त्यानंतर उगवली 11 तारीख, ज्यावेळी पहिल्यांदा त्या प्रकरणात सुदर्शन घुलेचं नाव आहेच, वाल्मिक कराडचं पहिल्यांदा त्या खंडणीच्या प्रकरणात नाव आलं. त्यानंतर शोध सुरू झाला. शोध सुरू झाल्यानंतर काय झालं, इथल्या SP ची बदली झाली, कारण SP अत्यंत कॉम्प्रोमाइज्ड आहे असं या सगळ्या इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं होतं. नीट गोष्टी होत नाहीत, इथल्या राजकीय नेत्यांचे हे सगळे पालख्या वाहत आहेत असं सगळ्यांचं म्हणणं होतं. नवीन SP येऊन बसवले आणि शेवटी LCB कडून तपास SIT पर्यंत गेला. हिवाळी अधिवेशनात हा संपूर्ण विषय गाजला आणि हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर संपेपर्यंत माझ्या माहितीनुसार आपल्या गुन्हे अन्वेषण शाखा, ज्याला आपण CID म्हणतो, त्या CID कडे हा संपूर्ण तपास देण्यात आला. पण जी गोष्ट 6 तारखेला करायची होती ती तक्रार घ्यायला 12 तारीख उजाडली आणि त्यामुळे ह्या 6 दिवसात काय काय झालं आणि त्या सगळ्याचं रिपरकशन काय आपण आता सगळेजण बघतो. आता मूळ मुद्दा यंत्रणांना असा आहे, काही प्रश्न उपस्थित होतात आणि ते विचारणं माझं काम आहे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की 6 तारखेला जी गोष्ट तुमच्या निदर्शनास आली होती ती तुम्ही त्यावेळी टोलवून लावली, त्यावेळी तुम्ही ती नोंदवून घेतली नाही. जर ती गोष्ट लिगली स्टँडच होत नव्हती तर ती गोष्ट 12 तारखेला कशी काय लिहून घेतली गेली आणि त्याचं कसं काय डॉक्युमेंटेशन तयार झालं. जर 6 तारखेला ॲट्रॉसिटीची तक्रार होतच नव्हती हे तिथल्या यंत्रणांना माहिती होतं, पोलिसांना माहिती होतं, तर मग तीच तक्रार 12 तारखेला उभी कशी काय राहिली. 9 ते 12 हे 3 दिवस आणि त्यातली 11 तारीख, ज्या 11 तारखेच्या FIR मध्ये वाल्मिक कराडचं नाव या सगळ्या प्रकरणात ॲड झालं, कारण हे दिसलं की या सगळ्यामध्ये तो सुद्धा होता आणि त्याच्या सांगण्यावरून ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. त्यामुळे प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा हा आहे की ॲट्रॉसिटीची तक्रार, ज्या तक्रारीची इतकी म्हणजे मला असं वाटतं की इतकी गंभीर दखल घेतली जाते बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी ACP रँक किंवा DCP रँकचा अधिकारी असतो, गावाच्या साईडला DYSP लेवलचा अधिकारी असतो, जो त्याची स्क्रुटिनी करतो आणि ती तक्रार खरंच सिरियस आहे की नाही, त्यामध्ये नक्की काही जे तक्रारदार आहेत त्यांचे त्यामध्ये काही इंटेन्शन्स क्लिअर आहेत की नाही, या सगळ्याची स्क्रुटिनी करून ती तक्रार लगेच दाखल करून घ्यावी लागते. ते काही झालं नाही 6 तारखेला. पण मात्र 9 तारखेच्या मृत्यूनंतर जसं वातावरण सगळं झालं तसं 11 तारखेला FIR मध्ये नावही ॲड झालं आणि 12 तारखेचा मी जो कागद तुम्हाला दाखवतोय त्या 12 तारखेला जी 6 तारखेला गोष्ट रिजेक्ट केली तीच 12 तारखेला मात्र लिगल वाटली. काय वाटतं तुम्हाला कमेंट करून कळवा. माझ्याकडे उत्तर नाही आहे सगळ्याला. जेवढं जमतं तेवढं रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय, पण काय माझ्यापेक्षा किंवा जे आता व्यक्ती गेलेत त्यांच्या कुटुंबियांपेक्षा या ज्या मस्साजोगच्या काय म्हणू ज्या जमिनीवरती मी आता इथं उभा आहे गावाच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत, इथल्या माणसांपेक्षा सुद्धा ना कागद खूप बोलतात बरं, कारण हे सरकारी डॉक्युमेंट घेऊन आलं. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार आज केजमध्ये.